रामकृष्ण हरी. ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेण्या द्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री भगवान श्री माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठ प्रकरणातील 9व्या क्रमांकाचा हा अभंग आणि आपली हरिपाठावरची आजची चिंतन सेवा म्हणजे हरिपाठ चिंतन भाग 17. हरिपाठावरचं याचं 17वं चिंतन 17वं प्रवचन आहे आणि एक 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 करत आपण आज 9व्या अभंगापर्यंत येऊन पोचलो. तेव्हा आज आपल्याला करायचं आहे हरिपाठातील 9व्या अभंगावरचं चिंतन. जो अभंग अत्यंत महत्वपूर्ण उत्कृष्ट असा अभंग आहे. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. माऊली ज्ञानोबा या अभंगातून नामाचा महिमा सांगतात, जपाचा महिमा सांगतात, ध्यानाचा महिमा सांगतात. का हो, या अगोदर माऊलींनी नामाचा महिमा सांगितला नाही का? नक्कीच सांगितला. पुन्हा 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 माऊली नामाचा महिमा सांगतात. काय कारण असावं बघा. माऊलींनी अनेक आतापर्यंतच्या अभंगातून आपल्याला नामाचं महात्म्य काय, भावाचं महात्म्य काय, भक्तीचं महात्म्य काय, हरिमुखे म्हणाचं महात्म्य काय सर्व आपल्याला सांगितलं आहे. अहो दूर कशाला, मागचा जो अभंग आहे, मागच्या भागामध्ये ज्या अभंगावर आपण चिंतन केलं तो अभंग संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. या अभंगावर चिंतन करत असताना माऊली ज्ञानोबा यांनी शेवटच्या चरणामध्ये काय सांगितलं? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. नाम हे सुलभ आहे, नामचिंतन नामस्मरण करणं हे सोपं आहे असं सांगितलं. आणि मग तरीही माऊलींनी या अभंगातून नामाचं, नामपाठाचं, हरिपाठाचं, जपाचं, ध्यानाचं महत्व पुन्हा सांगितलं. त्याचं कारण सांगू का? माऊली ज्ञानोबा म्हणतात हे सुलभ आहे, हे सोपं आहे. आणि लोकांना ज्या वेळेला एखादी गोष्ट सोपी दिसली ना, त्यांना असं वाटते ती फलप्रद नाही. एखादी गोष्ट स्वस्त असली की लोकांना असं वाटते टिकाऊ नाही. एखादी गोष्ट सहज मिळाली की लोकांना असं वाटते ती हितप्रद नाही, फायद्याची नाही. व्यवहारातला आपला अनुभव तसाच आहे ना. स्वस्त वस्तू मिळाली की आपण म्हणतो नाही नाही काही कामाची नाही, क्वालिटी नाही. माऊली ज्ञानोबा या ठिकाणी नाम जप, नामचिंतन, नामस्मरण, जप, ध्यान करा पुन्हा सांगतात. कारण मागच्या अभंगामध्ये माऊलींनी ज्ञानदेव म्हणे नाम आहे सुलभ म्हटलं. सुलभ आहे, सोपं आहे. त्यामुळे इतरांना शंका आली असावी की एवढं सोपं कसं काय? म्हणून माऊली ज्ञानोबा पुन्हा सांगतात की बाबा रे तसं नाही. इतर अनेक साधन आहे म्हणे. नाम जप करायचा कशा करता? म्हणे मुक्ती, मोक्ष, अद्वैत जाणण्याकरता. मग काही ज्ञानाने प्राप्त होत नाही का? ज्ञानाने प्राप्त होत नाही का? कारण ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, ज्ञानाशिवाय परमात्मा प्राप्ती नाही. मग काय ह्या दोन वाटा आहेत का?
नामसाधना, नामस्मरण, नामजप, देवाचं ध्यान करणं आणि ज्ञान प्राप्ती करणं ह्या दोन वेगवेगळ्या वाटा आहेत असं समजायचं का? माऊली ज्ञानोबा अनेक अभंगातून किंवा इतरही संत अनेक अभंगातून सांगत असताना आपल्या समोर मांडतात की ज्ञान प्राप्तीचे अनेक मार्ग असतील. मी व्यावहारिक ज्ञानाचा विषय इथे घेत नाही. पारमार्थिक दृष्टीने जरी विचार केला, परमात्मा प्राप्तीसाठी सुद्धा ज्ञानाची आवश्यकता आहे. मग अशा ज्ञानाची प्राप्ती करून घेत असताना हे ज्ञान प्राप्त झालं, पण या ज्ञानाने ब्रह्मज्ञान प्राप्त होईल का? ज्ञान प्राप्त जरूर होईल, पण त्या ज्ञानाने शांती मिळावी लागते. विरक्तीशिवाय ज्ञान नाही. आणि विरक्ती कुठून येते? विरक्ती ही भक्तीतून येत असते. आणि भक्ती कुठून निर्माण होते? भक्ती ही देवाचं ध्यान केल्यानं, नाम जप केल्यानं येते. त्यामुळं भक्तीशिवाय जे ज्ञान आहे, जपाशिवाय जे ज्ञान आहे, ते ज्ञान व्यर्थ आहे असं माऊली सांगतात. तेच अभंगाचं पहिलं चरण आहे. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही जाची, रामकृष्ण मन नाही जाचे, रामकृष्ण मन नाही जाची. विष्णुविन जप. विष्णुविन जप म्हणजे, विष्णू म्हणजे कोण? हरी, विठ्ठल, श्रीराम, श्रीकृष्ण, नाही का? मग विष्णू शिवाय जर इतर तुम्ही विष्णू जपाशिवाय जर दुसरं साधन करत असताल, हो तुम्ही किती काही ज्ञानी असाल, किती काही ज्ञान संपादन केलेलं असेल, पण ते व्यर्थ आहे. माऊली म्हणतात विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, ते ज्ञान व्यर्थ आहे. एक सांगू का? व्यासासारखे मुनी, व्यासासारखे महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं, पुराण लिहिली, सर्वांना माहिती आहे. नंतर चालेलं वाङ्मय व्यासाचं उच्चिष्ट म्हणून आपण म्हणतोय ना. महाभारत लिहिलं. महाभारतामध्ये श्रीमद भगवद्गीता ही महाभारतातली आहे, आपल्याला माहिती आहे. तेव्हा महाभारतासारखं महाकाव्य, महापुराण व्यासांनी लिहिलं, तरीही त्या ठिकाणी व्यासांना शांती प्राप्त झाली नाही. का प्राप्ती झाली नाही? व्यास मुनी महर्षी नारदांकडे गेले आणि नारदांना म्हणतात, मुनिश्रेष्ठ नारदा, अहो मी 17 पुराण लिहिली, ब्रह्माशी चर्चा केली, देवाची चर्चा केली, परमार्थाची चर्चा केली, ज्ञानाची चर्चा केली, ज्ञान संबंधानं मी काही बोललो, लिहिलं, तरीही माझं मन शांत का नाही? नारद मुनी सांगतात, व्यास मुनी, आपण खूप मोठे आहात, आपण खूप ज्ञानी आहात. मला माहिती आहे आपल्या ज्ञानाबाबतीत तसूभरही शंका घेण्याचं कारण नाही, आणि ते खरंही आहे. ज्यांनी 18 पुराण, 4 वेदाचा अभ्यास, 18 पुराण लिहिली, महाभारतासारखं महाकाव्य लिहिलंय, त्या व्यासांचा अधिकार काय असावा? किती ज्ञानी असतील हो. पण ते म्हणतात मला शांती का नाही? तेव्हा नारदाने दिलेलं उत्तर समर्पक आणि खूप चिंतनीय, विचार करण्यासारखं, मननीय असं आहे. नारद मुनी म्हणतात, मुनिवरा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पुराण लिहिली, तुम्ही अनेक पुराण लिहिली, ही गोष्ट खरी आहे, पण तुम्ही त्या ज्ञानाची चर्चा केली, ब्रह्मज्ञानाची चर्चा केली, भगवत प्राप्तीची चर्चा केली, पण त्यात भक्ती कुठे आहे? त्यात प्रेम भाव, भगवंताचं गुणानुवाद कुठे आहे? भगवंताच्या ध्यानाचं वर्णन कुठे? भगवंताच्या रूपाचं वर्णन कुठे? भगवंतावरची भक्ती कुठं प्रदर्शित झाली? काय महाभारतात भगवंताची भक्ती प्रदर्शित झाली नाही का? कथा रूपाने झाली असेल ही, पण गुणानुवाद, रूप ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मनापासून प्रेम भक्तीनं यायला पाहिजे होते, ते दिसत नाही. तेव्हा मग मुनी म्हणतात, व्यास म्हणतात, नारदा काय करावं? नारद मुनी सांगतात,
मुनिवरा तुम्ही एकच करा, श्रीमद भागवत ग्रंथ लिहा, ज्या ग्रंथाच्या योगे भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलापासून तर सबंध रासलीला, गोपिका, गवळणी, गोकुळ, द्वारका हे सर्व त्यात येईल. आणि मग श्रीमद भागवतासारखा ग्रंथ लिहिल्यानंतर व्यास आनंदाने नाचायला लागले, प्रेमाने डुलायला लागले. का सांगतोय? एवढं सबंध वाङ्मय लिहिलं, एवढी पुराण लिहिली, पण ते ज्ञान जोपर्यंत विष्णूचा जप नाही, विष्णूचे गुणानुवाद वर्णन होत नाही, तोपर्यंत विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. मला हेच सांगायचं होतं, विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. आणि मग असं असल्यामुळं विष्णूची आराधना, विष्णूचा जप, विष्णूचं ध्यान नसल्यामुळं त्या ठिकाणी मन लागत नाही रामकृष्णांकडे. देवाकडे मन द्यावं लागतं. आणि नेमकं देवाकडे मन न देता ज्ञानाचीच चर्चा केली, इतर साधन केले तर उपयोग काय? मन ना देवाकडे जावं, आणि मन देवाकडे जाण्यासाठी त्याचं नामस्मरण करावं लागतं. आणि म्हणून त्याचं नामस्मरण न केल्यामुळं इतर काहीही साधनं केली तरी विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. का महाराज? त्यात इतर साधनं केली ना, इतर साधनं केली, आणि इतर साधनं केल्यामुळं काही फायदा नाही का? महाराज म्हणतात फायदा आणि तोट्याचा मी विषय करणार नाही, पण मला एक माहिती आहे, ज्याने अद्वैताच्या वाटा जोडल्या नाही त्याला देव मिळेल कैसा? प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, हरी, श्री हरी, विठ्ठल हे देव मिळण्यासाठी अद्वैताच्या वाटा जोडाव्या लागतात. आणि अद्वैताच्या वाटा तेव्हाच जोडल्या जातात जेव्हा भगवत भक्ती आणि नामचिंतन होते. एरवी महाराज म्हणतात नाही नाही, तू जन्माला आला असेल, जो कोणी जन्माला आला, अरे हा नरदेह दुर्लभ आहे, हा मिळालाही असेल, भाग्यानं मिळाला, पुण्यानं मिळाला, कशानेही मिळू द्या ना, पण तो मिळाला ना. पण तो मिळाल्यानंतर सुद्धा जो या भक्ती मार्गाला, भगवत प्राप्तीच्या मार्गाला, नामचिंतनाला लागत नाही ना, तो कसा आहे? मौली ज्ञानोबराय याच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपादित करतात. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसानी होई. उपजोनी करंटा, करंट आहे तो. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसाई होय किंवा कैसानी होय. जन्माला आला, उपजला, पण तो करंट आहे. का करंट आहे? तो अद्वैताच्या वाटा. आता द्वैत अद्वैतावर आपली बरीच चर्चा झाली. अद्वैत म्हणजे ज्याच्या ठिकाणी भेद नाही, भगवंत आणि मी हा भेद जिथे मावळतो त्याला अद्वैत म्हणतात. आणि त्या वाटा जोडण्यासाठी उपदोनी करंटा नेने अद्वैत. नेने म्हणजे त्याला माहिती नाही, तो त्या मार्गाने जात नाही, तो करंट आहे. आणि मग करंटा म्हणजे भाग्यहीन, करंटा म्हणजे दैवहीन, करंटा म्हणजे दुर्दैवी, करंटा म्हणजे फुटक्या कपाळाचा, आपल्या भाषेत पांढऱ्या पायाचा, फुटक्या कपाळाचा, दैवहीन, बिननशिबी असा आहे. कोण? जो अद्वैत वाटा जाणत नाही, जो भगवंताकडे जात नाही. आणि अशा माणसाला मग अपेक्षा तरी कशी करता? रामकृष्णी पैठा कैसा होय, रामकृष्णी पैठा. आणि मग भक्ती मार्गाला लागला नाही तर रामकृष्णाकडे आकृष्ट कसा होईल, त्यांची भक्ती करण्याकडे जाईल कसा? जाणार नाही ना. म्हणून उपदोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. मग काय करावं लागेल? महाराज म्हणतात काय करावं लागेल म्हणजे पहिले काय करत नाही ते बघा ना. तुम्ही काय करत नाही ते बघा, म्हणजे काय करावं लागेल हे कळेल ना. तुम्ही अद्वैत वाटाला जात नाही, तुम्ही रामकृष्णाचा जप करत नाही,
विष्णुविन जप इतर साधनं करतात जी व्यर्थ आहे, वाया जाणारी आहेत, क्षुल्लक आहे, ते साधनं करतात आणि मग पुन्हा आणखी विचारतात. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, अरे बाबा एक सांगू का, द्वैताची झाडणी जोपर्यंत होत नाही, द्वैताची झाडणी म्हणजे द्वैत गेलं पाहिजे. द्वैत म्हणजे भेद, आणि भेद जाण्यासाठी परमात्मा आणि आत्मा म्हणजे जीव आणि शिवाचं ऐक्य जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, किंवा जीव आणि ब्रह्म एक आहे ही भावना जोपर्यंत मनात येत नाही, तोपर्यंत द्वैत कायम राहते. आणि या द्वैताची झाडणी करावी लागते. आणि या द्वैताची झाडणी कशी होणार? कोण करेल द्वैताची झाडणी? द्वैताची झाडणी गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान. द्वैताची झाडणी करण्यासाठी लागणार ज्ञान गुरुशिवाय कोणी देऊ शकत नाही. द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान, तया कसे कीर्तन घडे नामी. मग गुरुशिवाय ते प्राप्त होत नाही, द्वैत जात नाही. आणि द्वैत गेला नाही तर अद्वैत वाटा कळत नाही. आणि अद्वैत वाटा कळल्या नाही की रामकृष्ण त्या ठिकाणी मन लागत नाही, तो पैठा होत नाही, म्हणजे तो आपला होत नाही, त्या ठिकाणी मन लागत नाही. या सर्वांचं कारण काय? विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. म्हणून द्वैताची झाडणी जर जावी असं वाटत असेल तर गुरुला शरण जावं लागेल, कारण ते ज्ञान गुरुविना नाहीच, मिळणारच नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान. आणि मग गुरुशिवाय हा पंथ, हा मार्ग आपल्याला सोपा मार्ग, सुलभ मार्ग जरी असला तरी तो समजणार नाही. आणि एकदा तो समजला नाही की मग कुठलं भजन, कुठलं कीर्तन, कुठलं नामस्मरण, कुठला हरिपाठ, कुठली ज्ञानेश्वरी, कुठलं गाथा पारायण, काहीच नाही ना हो. तया कैसे कीर्तन गडे नामी, तया कैसे कीर्तन, तया कैसे कीर्तन घडे नामी. द्वैताची झाडणी नाही, गुरु नाही, संत भेट नाही, साधूचा सत्संग नाही, आणि काहीच नाही. आणि मग तया कैसे कीर्तन घडे नामी. आणि मग त्याला कीर्तन घडणार नाही, भजन घडणार नाही, भक्ती समजणार नाही, नामस्मरण त्या ठिकाणी करणार नाही, काहीच करणार नाही. आणि म्हणून हे कळावं असं जर वाटत असेल तर महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, काय केलं पाहिजे? आतापर्यंत माऊलीने सांगितलं, हे न केल्यामुळे हे नाही, हे न केल्यामुळे हे नाही, हे न केल्यामुळे विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णूचा जप नाही म्हणून ज्ञान नाही, म्हणून रामकृष्णी मन नाही. त्यानंतर करंटा जन्मला, उपदोनी करंटा अद्वैत वाटा जाणत नाही, नेने अद्वैत वाटा, त्याच्यामुळे रामकृष्णी पैठा कैसे नाही होय. त्यानंतर सांगितलं द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान नाही, त्याच्यामुळे द्वैताची झाडणी होत नाही. त्याच्यामुळे तया कैसे कीर्तन घडे नामी, त्यामुळे सत्संग, कीर्तन, भजन, नामस्मरण, देव मिळू शकत नाही. म्हणजे आतापर्यंत थोडस नकारार्थी होतं. आता माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाची. नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे. माऊली ज्ञानोबा सुंदर प्रकारे आपल्याला शेवटच्या चरणामधून संदेश देतात, उपदेश करतात, आपल्याला जाग करून सांगतात, एकच काम करा, काही नाही. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. वा, काय माऊलींनी सोप्या शब्दात सांगितलं बघा. माऊली म्हणतात ध्यान करा. कुणाचं ध्यान करायचं? सगुण रूपाचं ध्यान करा. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. अनेक ठिकाणी ध्यानाचा विषय आला बघा. चित्ती तुझे पाय रूपा डोळाचे ध्यान.
चित्ती तुझे पाय रूपा डोळाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. महाराजांचा अभंग आहे बघा. तुकाराम महाराजही म्हणतात, नाथराय म्हणतात, सर्वच संत म्हणतात, आणि माऊली ज्ञानोबारायांनी अगोदरच सांगितलं महाराज, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, त्याचं ध्यान करावं लागेल. नुसतं नामस्मरण करायचं का ध्यान करायचं? पुन्हा आणखी विषय आलाच ना. नुसतं नामजप करायचा का देवाचं ध्यान करायचं? तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे ना, नामस्मरण करायचं म्हणजे मुखानं बोलावा विठ्ठल, हे काय झालं? नामजप झालं. आणि नंतर पाहावा विठ्ठल म्हणजे ध्यान झालं ना. हो, पाहणं मुखाने असते का? नामजप कशाने करायचा? मुखाने करायचा. तोंडाने म्हणायचं ना आपण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, नाही का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मुखानं म्हटलं जातं, पण डोळ्यांनी मुखाने पाहिल्या जात नाही. पाहायचं कशाने? डोळ्यांनी पाहायचं ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे जीवे भावे, करावा विठ्ठल, जीवे भावे जीवे भावे. अर्थात नामस्मरणही करायचं मुखाने, बोलावा विठ्ठलही आहे, आणि पाहावा विठ्ठल आहे. आणि पाहावा विठ्ठल तो अंतरात्म्याने पाहावा लागतो, मनाने पाहावा लागतो. हो, मूर्ती समोर ठेवून तर पाहावाच लागतो, पण ते कधीतरी ते सगुण मूर्ती हृदयात स्थिरावली पाहिजे ना, नाही का? म्हणून ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, त्या रूपाचं ध्यान केलं गेलं पाहिजे. माऊलींच्या मागच्या अभंगाला आपण पाहिलं ना, ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी, नाही का? ध्यानातही आहे, मनातही आहे. कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि का दुसरंही माझं नाही आता निमिल्या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी. मी ध्यान या शब्दामुळे सांगतोय. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, आणि तुकोबाराय सुद्धा म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानातही आहे, पांडुरंग मनातही आहे, पांडुरंग मुखातही आहे, नाही का? मुखानंही नामस्मरण आहे, डोळ्यानेही फक्त तेच बघायचं आहे. आपल्याला सर्वांना अभंग माहित आहे, सदा माझे डोळा, सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती, रखमाईचा पती सोयरिया. याला म्हणतात ध्यान. सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती, रखमाईचा पती सोयरिया. गोड तुझे रूप, रूप गोड ती केव्हा? जेव्हा ध्यान लागेल तेव्हा. डोळ्याने पाहिल्यानंतर आहे ना, मग डोळ्याने जर पाहिलं सगुण तर ते ध्यानात ठेवावं लागेल. म्हणून रूपाचं वर्णन जेव्हा आलं तेव्हा ध्यान झालं, आणि नामाचा जप आला तेव्हा मुखाने आला, नाही का? तेच माऊली ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, सगुण ध्यान. आणि महाराज मग आणखी काही करावं लागेल का? हो, हे सर्व तुम्ही जे सांगितलं, द्वैत द्वैत हे ते सुलभ आहे, सर्व आहे, सर्व आहे, हे सर्व सांग, याचं फल काय आहे? ध्यान करू आम्ही. महाराज म्हणतात नुसतं ध्यान करू नको, आणखी आहे ना, नामपाठ मौन प्रपंचाचे, नामपाठ मौन. यातलं मौन प्रपंचाचे वेगळं घेऊ आणि नामपाठ इकडे घेऊ. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ. का? कारण चित्तानं ध्यान करायचं आहे आणि मुखानं नाम घ्यायचं आहे, नामाचा पाठ करायचा आहे, हरिनामाचा पाठ करायचा आहे, म्हणजे हरिपाठ करायचा आहे. हरिपाठ केला की मुक्ती आहे, हरीच्या नामाचा जप केला की मुक्ती आहे. आणि मग नामजपही करायचं आणि ध्यानही करायचं. ज्ञानदेव म्हणे सगुण आहे ध्यान, नाम पाठ, आणि नामाचा पाठही करायचं. परिणाम काय होईल? परिणाम मौन प्रपंचाचे, हा परिणाम आहे.
प्रपंचाला मौन त्या ठिकाणी प्रपंच निवांत होईल. हो काय सांगावं महाराज, गोड शब्द आहेत. नाम पाठ मौन प्रपंचाचे, मौन प्रपंचाचे. मौन म्हणजे न बोलणं, मौन म्हणजे काही बोलण्याची इच्छा न राहणं, मौन म्हणजे शांत, मौन म्हणजे निवांत. म्हणजे याचा अर्थ काय? मौन प्रपंचाचे म्हणजे प्रपंच मौनी झाला, प्रपंच शांत झाला, प्रपंच निवांत झाला. का? कशामुळं? ज्ञानदेवा ध्यानी, किंवा ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. प्रपंच स्थिरावला, प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा. ऐसे कर देवा, आम्हाला असं कर. कसं कर? मौनत्व येईल, प्रपंचाला मौनत्व येईल, आणि मग त्या ठिकाणी तुझंच ध्यान, तुझंच गुणगान, तुझीच कीर्ती. ऐकल तरी तुझंच नाव, बोलल तरी तुझंच नाव, ध्यानात ठेवील तरी तुझीच मूर्ती, अशी स्थिती होईल. आणि मग अशी स्थिती एकदाची झाली की मग विष्णू राम कृष्ण परमात्म्याच्या पायावरती आपलं चित्त त्या ठिकाणी लागेल. नवे नवे त्या चित्त स्वरूपाला, सच्चिदानंद स्वरूपाला आपण प्राप्त होऊ. त्यासाठी खूप कठीण आहे असं नाही. माऊली ज्ञानोबांनी असं सांगितलं, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ते सुलभ आहे, या सुलभ सोपं आहे, साधं आहे. पण ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर बाकी साधनं करत असताना ते साधनं करायची करा, पण विष्णूच्या जपाशिवाय नाही. विष्णूनं जप व्यर्थ त्याचे ज्ञान, ज्ञान व्यर्थ होईल. आणि मग विष्णूनं जप व्यर्थ त्याचे ज्ञान असं सांगितल्यानंतर शेवटच्या चरणाचा जर विचार केला तर माऊली म्हणतात, एकच कर हृदयामध्ये पंढरीनाथाचं, प्रभू श्री रामचंद्राचं, भगवान श्रीकृष्णाचं हरिहरी 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 असं ध्यान कर. त्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेव. ध्यान शब्दाला म्हणून तुम्हाला सांगतो, सगुण ध्यान म्हटलंय. सगुण ध्यानाचं सर्वात सुंदर जर वर्णन असेल तर हरिपाठ करत असताना जो पहिला अभंग आपण जो म्हणतो ना, हरिपाठात देवाचे द्वारेच्या अगोदर तुकोबाऱ्याचा आपण अभंग म्हणतो, त्यातही ध्यान शब्द आलाय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया. या हरिपाठाची सुरुवातच आपण या अभंगाने करत असतो. तेव्हा सुंदर ते ध्यान, सगुण हे ध्यान आणि सुंदर ते ध्यान समन्वय साधायसाठी मी तुम्हाला सांगतो, माऊली ज्ञानोबा होता, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. हे ध्यान कोणतं ध्यान? सुंदर ते ध्यान. इथे हे शब्द आलाय, तिथे ते शब्द आलाय. माऊली म्हणतात इथे आहे हे ध्यान, तुकोबाऱ्या म्हणतात ते ध्यान. कुठलं ध्यान? आता यावर जास्त चिंतन, खूप चिंतन आहे आपल्याला. आणखी पुढचे अभंग, बरेच हरिपाठाच्या अभंगावर चिंतन करायचं आहे. फक्त एवढं सांगतो, पंढरपूरला जे विठ्ठल रुक्मिणीचं तुकोबाऱ्यांनी वर्णन केलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी जे ध्यान आहे ना, ते ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा काशे पितांबर. ते ध्यान मला आवडते. आवडे निरंतर हेची ध्यान. हे बघा, इथे हेची ध्यान आलं, वर जरी ते आलं असेल तरी आवडे निरंतर हेची ध्यान. हेची ध्यान मला आवडते, हेच ध्यान मला आवडते. आणि माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. आणि म्हणून अशा प्रकारचं सगुण स्वरूपाचं पंढरीनाथाचं ध्यान करावं, त्याचं नाम गावं. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, त्याचं नाम गावं, त्याचे गुणानुवाद वर्णन करावे, त्याची भक्ती करावी, त्याचं ध्यान करावं. जीवनाचं कृतार्थता होईल आणि सर्वांनी नामस्मरण करावं. असाच थोडक्यात नाम महात्म्य सांगणारा, त्याची बळकटी आणणारा, नाम महात्म्य सांगत असताना पुन्हा सांगून आपल्या मनावर ते कोरावं, यासाठी माऊलींनी पुन्हा वेगवेगळे दृष्टांत, वेगवेगळे विषय त्या ठिकाणी प्रतिपादित करून हा विषय मांडला. तेव्हा या 9व्या क्रमांकाचा हा अभंग
या अभंगावरचं चिंतन आपण जसं करता येईल तसं करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे हरिपाठातले 9 अभंग म्हणजे पहिला टप्पा संपला. आपल्याला माहिती आहे एकूण 27 अभंग आहेत आणि विष्णून जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे या अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे सगुण ये ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे म्हटल्यानंतर आपण भजन करत असतो हरिपाठाचं. सांप्रदायिक पद्धतीने आपल्याला माहिती आहे ना 9 अभंग झाल्यावर आपलं भजन कुठलं आहे? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठातला पहिला टप्पा या 9 अभंगाचा आपण चिंतन रूपी सेवा केली. या 9 अभंगावर चिंतन रूपी सेवा केली. आज आपला हा पहिला टप्पा आपण इथं संपवतो आहोत. 9व्या अभंगावरचं चिंतनही आपलं संपलं. एकूण काय तर 9 अभंगावरचं आपलं चिंतन या ठिकाणी आज आपलं संपलेलं आहे. पुन्हा पुढच्या भागात भेटू पुढचा अभंग घेऊन. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. या अभंगावर आपण पुढच्या भागात चिंतन करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. तोपर्यंत आपलं नेहमीप्रमाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.